एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी आमदार राम सातपुते यांना विजयी करा। किसन जाधव। भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी पूर्व भागातील वाचन कॉलेज परिसरातील स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगण येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांना व्यासपीठावर संधी मिळाली। यामध्ये शहराध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांचा समावेश होता। यावेळी किसन जाधव यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले, जय जय श्रीराम। आज 1 मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। सोलापूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते, माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाष बापू देशमुख, महायुती घटक पक्षाचे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते आणि सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी, सोलापूर शहरातील विविध ज्या स्मशानभूमी आहेत त्या विविध स्मशानभूमीच्या सुधारण्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि ते विकासाचं काम या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं आयुष्यमान योजनेतून गरिबांना 5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना गोरगरिबांच्या जनतेपर्यंत दिली गेली आहे आणि ती योजना अस्तित्वात आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा भरभराटीचा विकास व्हावा, वंदे भारत एक्सप्रेस ही देखील आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापुरात सुरू करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक धमक आणि एक सक्षम कर्तृत्व दिसून येत आहे। गेल्या मागच्या कालखंडामध्ये आपण चॅनलमध्ये, वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल, पूर्वीचे पंतप्रधान हे सक्षम पद्धतीनं त्यांचं कामकाज इतर देशावर दिसून आलं नाही, विश्वावर दिसून आलं नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचं गेल्या 10 वर्षाचं कालखंड पाहता संपूर्ण देश त्यांना सन्मानाने स्वागत केलं जात आहे। हे देशाचं नेतृत्वाचं काम आहे। त्याच पद्धतीनं हा बदल आपल्याला गेल्या 10 वर्षांमध्ये दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा जर विकास केला तर विविध विकास कामांना गती या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, त्याच पद्धतीनं मित्र पक्ष भाजप महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते याला बहुमताने विजयी करायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता येत्या 7 तारखेला विकास काम करणारं जे तरुण तडफदार आमदार आहेत, जे शेतकऱ्याचं कुटुंबामध्ये जन्मालेला आमदार आहे, आदरणीय आमदार रामभाऊ सातपुतेंचं गेल्या 5 वर्षाचं जर कामकाज पाहिलं तर सोलापूर शहरातील विद्यापीठ आहे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, या विद्यापीठाच्या समस्येबाबतीत प्रकर्षानं त्यांनी विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। अशा या विकास पुरुषाच्या मागं सोलापूर शहराचा विकास जर करायचा असेल, माता भगिनींचा विकास करायचा असेल, विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल, उर्वरितचे पाण्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे, IT हबचा प्रश्न आहे, हे सगळं प्रश्न जर सोडवायचा असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा हात बळकट करायचा असेल तर येत्या 7 तारखेला आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांना कमळाच्या बटनाच्या चिन्हाजवळ बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करायचा आणि उर्वरित सोलापूर शहरातील प्रश्न हे मार्गी लावायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता या येत्या 7 तारखेला त्यांना बहुमत मतानं मतदान करून निवडून आलेला अशी आशा व्यक्त करतो।